टाकवडे तालुका शिरोळ येथील स्वाती भीमगोंडा पाटील एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया या व्यावसायिक महिला खो खो संघात निवड झाली आहे। स्वाती हिनं जिद्द, कष्ट व आत्मविश्वासाच्या बळावर हे यश पादाक्रांत केलं असून या यशानं गावासह जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवलाय। तर तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे। टाकवडे सारख्या छोट्याशा ग्रामीण भागातील स्वाती भीमगोंडा पाटील हिला लहानपणापासून खो खो या मैदानी खेळाची आवड होती। त्यासाठी आजी, आई, वडील तसेच काका यांची साथ तिला मिळाली आणि तीच शिदोरी घेऊन तिनं खो खोचा प्रवास सुरू केला आणि त्यात तिनं आपल्या खेळाचे दमदार कामगिरी केली। यातून तिची निवड निश्चित झाली आहे। स्वाती पाटील हिनं शालेय स्पर्धेपासून खो खो खेळायला सुरुवात केली। आज 8 नॅशनल तसेच 2 मिनी ऑलिम्पिक खेळून चमकदार कामगिरी तिनं बजावली आहे। परंतु तरीही समाधानी नसलेली स्वाती हिला आणखी यशाच्या शिखरापर्यंत पोहोचायचं होतं। त्यामुळे सातत्यानं खो खोचा सराव तसेच प्रशिक्षक यांचे मार्गदर्शन घेत तिनं चांगलीच प्रॅक्टिस केली आणि तिचे एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया महिला खो खो साठी निवड झाली आहे। स्वाती पाटील यांच्या या यशात प्रशिक्षक तात्यासाहेब कुंभोजे, आई प्रभावती पाटील, काका धुळगोंडा पाटील, काकू सुनीता धुळगोंडा पाटील यांचे मोलाचं सहकार्य लाभलंय। यशानं गावातील प्रतिष्ठित नागरिक, नातेवाईक, मित्रपरिवार यांनी पुष्पगुच्छ देऊन तिचा सत्कार करत शुभेच्छा दिल्यात। घरातले सगळे मग 8वी पासून मी राजमाता जिजाऊ संघ म्हणून महिला खो खो संघ म्हणून आहे, तिथे तात्यासाहेब कुंभोजे सर शिकवतात, त्यांच्याकडे गेले होते। मग 8वी पासून चालू केले। 8वीत माझं पहिलं नॅशनल झालं झारखंडमध्ये। मग तिथं माझा कॉन्फिडन्स वाढला। मग तिथं कॉन्फिडन्स वाढल्यामुळे माझा गेमही तिथं वाढला आणि पहिलं नॅशनल झालं। सेकंड नॅशनल मग 9वी 10वी कोरोनाला 2 वर्ष कंटिन्यू प्रॅक्टिसच केले आणि 11वीत मग सिनियर नॅशनल, ज्युनियर सगळं खेळले। मग इंडिया कॅम्पला सुद्धा सिलेक्शन झालं माझं, दिल्ली तिथं 1 महिना होतो। स्कूल नॅशनल झालं, महाराष्ट्राकडून खेळले, गोल्ड मेडल मिळालं मला 12वीत असताना। मग असं माझं जीवनप्रवास चालत झाला। मी आतापर्यंत 8 नॅशनल झाल्यात, 2 मिनी ऑलिम्पिक झाल्यात, 2 भाईनेरकर चषक झाल्यात। असं मोठमोठी स्पर्धा सुद्धा खेळून आलोय, इंडिया कॅम्प करून आलोय, महाराष्ट्राकडून खेळून आलोय आणि मग हे आता माझं सिलेक्शन झाले इंडिया AAI म्हणजे एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया याच्याकडून खेळाले। याच्यासाठी प्रत्येक नॅशनल होतात, नॅशनल मी 8 खेळले, त्यामधून मी 4 वेळा हे ट्राय केलं होतं पण सक्सेस झालं नव्हतं। ते तर हे घेताना म्हणजे नॅशनलला जो परफॉर्मन्स आम्ही देतोय त्यामधून हे भारतातून निवडतात, भारताची एक टीम करतात। मग हे सुद्धा नॅशनलला जाते, फक्त आम्ही एअरपोर्ट ऑफ इंडियाकडून खेळत असतोय। माझ्या यशाच्या मागे माझी फॅमिली, माझे आई वडील, तात्या काकू आणि सगळ्यात महत्वाचे माझे कोच तात्यासाहेब कुंभोजे सर यांनी आणि माझे ग्राउंड राजमाता जिजाऊ संघ यांच्या सगळ्यांमुळे माझं शक्य झालं। मी आता इथं आहे माझ्या खेळाडूंमुळे आहे। जर माझ्या ग्राउंडवर चांगले प्लेयर्स नसतील, माझ्या ग्राउंडवर एक इंडिया प्लेअर आहे आणि 2 अजून माझ्या आणि एअरपोर्ट अथॉरिटीमध्ये असणारे 2 प्लेयर्स आहेत, त्यांच्यामुळे त्यांच्यात खेळले, त्यामुळे मला हे शक्य झाले व मला चांगलं मार्गदर्शन करणारे माझे कोच म्हणजे तात्यासाहेब कुंभोजे सर भेटले व माझ्या घरच्यांनी सुद्धा मला खूप सपोर्ट केला। घरातले कधी माझे आई वडील कधी कामे लावले नाहीत, सकाळी 6ला गेले तर मी संध्याकाळी 8:30-9लाच यायचं। अजून सुद्धा मला घरातून इकडून इकडे काय ठेव म्हणत नाहीत आणि आमचे तात्या काकू सुद्धा मला खूप सपोर्ट करतात, यायचं न्यायचं सगळं तिने आणतात, त्यामुळे मला शक्य झाले।